चं वातावरण तापवा. सेल काढा सेल लवकर. थँक्यू. वेलकम. आणि आपण पाहायला गेलं तर खूप छान इथे मात्र होताना खेळ पाहायला मिळाला. मलकाश्वर बॉयज चिखलगाव आयोजन आपल्याला पाहायला मिळते. श्री मलकाश्वर चषक 2025 मध्ये दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हा मात्र जय जयकार होताना पाहायला मिळालं. मेगा फायनलचा इथे खेळ चालू झालाय, ज्यासाठी मात्र टास्क केला होता त्या शेवट गोड व्हावा आणि शेवट गोड अतिशय होताना पाहायला मिळतोय. जणू इथे मात्र आपण पाहायला गेला तर आयोजन टीम हरली असेल जरूर, पण तेवढा चांगला खेळ त्यांचा मात्र पाहायला मिळाला. एका बाजूला बत्तीशा, दुसऱ्या बाजूला आहे सोमेश्वरवाडी. आपल्याच मात्र या बोर्ड क्रिकेट असोसिएशन मधील मात्र हा संघ मात्र पाहायला मिळतोय सोमेश्वरवाडी. तर दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातील असोसिएशन पैकी एक बत्तीशा क्रिकेट असोसिएशन आपल्याला भिडताना पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा पहिला बॉल इथे मात्र पाहायला गेलाय. पहा तर केलाय, टॅकीशी आवाज आलाय. खन 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 खणीत हा येतोय मेगा फायनल मधील श्री मलकाश्वर चषक 2025 मधील षटकार. तात्या अर्थातच अमर मराठे हे नाव लक्षात ठेवा. सातत्याने मात्र या नावाची चर्चा मात्र राहताना पाहायला मिळाली. मराठीवाडी टीम कडनं मात्र ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. हा फटका चांगला इथे मात्र पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय हा चांगला बॉल मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. ऑफ ड्राईव्ह करायचा होता, एकदा मात्र पूर्ण होताना दुसरी धाव मात्र बघता बघता पूर्ण झाली. कारण नॉन स्ट्राईक एंडला आहेत अमित पाटील. पश्चिम महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून त्या खेळाडूकडे पाहिला जातोय. अनेक मैदानं गाजवल्या, त्या नावाचा बोलबाला सातत्याने राहिला गेलाय. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय बोर क्रिकेट असोसिएशन मधील आणखी वायू विभागातील आणखी एक संघ आपल्याला पाहायला मिळते सोमेश्वरवाडी. आणि संघातील खेळाडू जगन्नाथ मांढरे यांच्यावरती हल्ला चढवताना पाहायला मिळतील की काय? नाही आहे. जगन्नाथ मांढरे तेही सांगतायत होय मीही कमी नाही आहे. विकेट क्रमांक पहिली देताना पाहायला मिळत आहेत अमर मराठे. 440 सोल्डचा करंट. बिग 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 विकेट, मोठा बुरुज ढासळलाय. फलंदाज बाद अमर मराठे. बॅक टू द गट. 8 या धावसंख्येवरती पहिला विकेट. चला नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे प्लीज, मी विनंती करेन. नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात आपल्याला इथे. आता इथून पहिली क्रमांकाची विकेट मात्र गेली. विकेट क्रमांक पहिली गेल्यानंतर आपण पाहायला गेलं तर थोडासा दबाव तंत्रामध्ये येईल का, की इथून ऋषिकेश आपल्या नावाचा मात्र दबदबा निर्माण करताना मात्र पाहायला मिळतील का, त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. पण ज्या पद्धतीने मात्र या खेळाला सध्याच्या घडीला मात्र आपल्या बाजूने वळवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलाय ना, इथे स्तुती करावी लागेल जगन्नाथ मांढरे या मात्र गोलंदाजांचा. दिवसभरामध्ये या खेळाडूने मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. आणि त्याच खेळाडूला मात्र इन ॲक्शन फ्रंटलाईन गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत आपल्याला. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. समोर आता आहेत ऋषिकेश, अंडर 20चा खेळाडू. 32 टीम मधून मात्र सातत्याने खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु इथून काय घडलंय तेही पाहणं गरजेचं आहे. ओ हो 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 हो, हाताला बॉल लागलाय. जादुई बॉल, मॅजिक बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. कारण कोणताही कष्ट पराकष्ट न करता एक महत्वाची विकेट मिळाली आहे, ती म्हणजे अमित पाटील. बॅक टू द गट. काय गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. पूर्णपणे पाशे इथे मात्र पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर सोमेश्वरवाडी कडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतात ना जगन्नाथ मांढरे इथे मात्र पाहायला मिळत आहेत. सुनील पाटील नाना स्वतः मात्र मैदानामध्ये ठाणे पोलीस कार्यालयामध्ये कार्यरत असताना पाहायला मिळतात. ऑन साईडला खेचून काढला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल वरती येतात, एकच मात्र घेतली जाते. तिथे रनआउटची संधी आहे. ओ हो हो हो, आणखी एक विकेट. बॅट हवेमध्ये होती, कदाचित पंचाने ते हेरलं, लक्ष होतं त्यांचं.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याची गरज होती का, त्याची चर्चा डीडी टेन्शन मध्ये इथे मात्र पाहायला मिळत आहेत. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तसंच काहीसं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. गजबजलेला व्यासपीठ VIP डाईज इथे मात्र पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळत आहेत आणि सुहास चव्हाण इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि ज्या पद्धतीने मात्र आता सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर या षटकामध्ये धावा आतापर्यंत आलेल्या आहेत त्या 7-8 आणि 3 विकेट महत्वाचे मात्र मैदानाच्या बाहेर गेलेल्या आहेत. इथेही मात्र पाहायला गेला तर अपील जरूर केली होती परंतु नाही आहे. एंड इज वेल, शेवट गोड झालाय. अंतिम आपण पाहिलं तर बॉलवरती षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा. आपण मुख्य व्यासपीठाची मात्र चर्चा करतो. सुनीलजी मस्कर साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतोय. भावी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका इथे मात्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आमचे आधारस्तंभ सर्व आणि ज्याने मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आले ते राहुल दादा पवार यांचं इथे शुभागमन झालंय. या सगळ्याच मान्यवरांचं आम्ही मात्र सहर्ष स्वागत करत आहोत. चिखलगाव मलकाश्वर बॉईज मात्र करून दाखवलंय आयोजन कसं असं त्याचं उत्तम उदाहरण. दशरथ वाडकर आणखी एक दर्जेदार गोलंदाज येताना पात्र पाहायला मिळत आहे. डाऊन मिड ऑफ मध्ये खेळलाय, ऑफ ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे तिथे एकेला दुहेरीमध्ये रूपांतर जरूर केलंय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला थोडेसे प्रेशरमध्ये का होईना परंतु तुम्हाला धावा इथे बनवायच्या आहेत. सुनील आणि सुहास यस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला दशरथ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझी करंगुली टीम मधना मात्र दोन्ही फलंदाज खेळताना पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 2 पंच एकत्र येत आहेत. इथे मात्र आवडतं आणि फलंदाज बाद. ओ हो आणखी एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळणार आहे. फलंदाज माघारी परतेल. सुहास चव्हाण बॅक टू द आउट. धक्का बसतोय चौथा. इथे मात्र पाहायला गेला तर 11 या धावसंख्येवरती. प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीण असते. सुरुवात कठीण झाली असली तरी इथून तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. करण जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी झाली आज सोमेश्वर वाडीने या स्पर्धेमध्ये. खूप छान खेळ इथे मात्र दाखवलाय. रोख रक्कम 50,000 रुपये इथे मात्र आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळते. ते दिलेले आहे ते सन्माननीय अध्यक्ष बोरिवा फाउंडेशनचे राहुल दादा पवार. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये हे आम्हाला दिले तुकारामजी धोंडे पाटील साहेब यांच्याकडून आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेत आहे ते आदरणीय सुरेश दादा गायकवाड. या सगळ्यांचा मनापासून आभार. आणि इथे विकेट क्रमांक 5वी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. शॉर्ट मिड ऑन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. अनिल शिंदे होते तिथे आणि चांगली गोलंदाजी दशरथ या नावाचा मात्र बुलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळतोय. खूप छान इथे आपण पाहायला गेला तर गोलंदाजी झाली दशरथ यांची. कारण 2-3 बॉलचा डिलिव्हर झाला. 2 बॉल नंतर 2 धावा पहिल्या बॉलवरती आल्यात. त्याच्यानंतर 2 विकेट आल्यात. 2 विकेट नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आणि त्याच्यानंतर मात्र इथून तयार असतील दशरथ हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुश इथे मात्र नवीन फलंदाज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी इथे करावी लागेल. डिफेन्सिव्ह क्रिकेट मात्र पाहायला मिळाला. स्टेट ड्राईव्ह केलं तिथे क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत पोहोचतायत. एकदा मात्र घेतली गेली. परिपूर्ण मात्र या मॅच मध्ये बनण्याचं काम बनवण्याचं काम आपल्या बाजूने खेचण्याचं काम केलं गेलंय. ओहो काय मात्र इथे पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र इथून ज्या पद्धतीनं मात्र क्षेत्ररक्षण झालं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती मात्र पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत मात्र इथून थांबून ठेवलंय. खूप छान इथे मात्र खेळ सध्याच्या घडीला टीम सोमेश्वर वाडी करत असताना पाहायला मिळत आहेत. हो हा फटका आलाय. खणखणीत आवाज करणारा नाईस साऊंड. नो चान्स आउट ऑफ द पार. सारेगमप धनिसा आलाप घेत बॉल सीमा रेषा पार. षटकार
या षटकारानंतर मात्र समीकरण बदललीत. आता मात्र 18 धावा धावफलकावरती. 25 जरी धावा इथे संकेतसर आल्या ना तरी तुम्हाला मोठी मॅच पाहायला मिळणार आहे. आता इथे 18 धावा आल्या आहेत. काही बॉल शिल्लक असणार आहेत. अजूनपर्यंत तुम्हाला पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉल नंतर मात्र इनिंग क्रमांक पहिली समाप्त झाली आणि पहिल्या इनिंग नंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. विजयासाठी 19 धावांची गरज येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 बॉल आणि 19 धावांची गरज इथून मात्र असणार आहे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचं आहे. आज खूप छान इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळालं. आपण पाहायला गेलं तर मलकाश्वर बॉईज चिखलगाव श्री मलकाश्वर चषक 2025 मध्ये दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने ॲज अ समालोचक म्हणून मला इथे समाविष्ट केलं, मला बोलवलं, निमंत्रित केलं, त्याबद्दल मी पूर्ण मलकाश्वर बॉईज चिखलगावच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि डीडी आपलंही मनापासून आभार, संकेत धनावडे सरांचंही मनापासून आभार. इथे मला बोलण्याची, चालण्याची, वावरण्याची संधी दिलीत त्याबद्दल मनापासून आभार. मी इथेच थांबतोय. सेकंड इनिंगमध्ये ऐकूया आपण संकेत धनावडे सरांना. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगली मॅच आपण पाहताय आणि मेगा फायनलची मॅच म्हणलं ना की रोमर्ष लढती असतातच. या मॅचमध्ये देखील अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाणार, कारण 32व्या टीमने या अगोदर पाहिले इतिहास घडवलेला आहे. 12 बॉल 12ची मॅच त्यांनी जिंकल्या आणि इथे आपण पाहतोय अगदी 12 बॉलमध्ये डिफेंड करायचे आहेत 19 धावा. 12 बॉल 19 धावांची गरज असताना आपण पाहतोय जगन्नाथ मांढरे आणि त्यांना सोबत या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमेश अंबवले फलंदाज गेलेले आहेत. चला लवकरात लवकर फिल्डिंग स्पेअर करा. लाईटी लागलेल्या आहेत, रस्त्यावरचे दिवे लागले पाहिजे, याचा अर्थ सूर्यप्रकाश आता मंदवलेला आहे. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी भीमतडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र माझा. खरं तर जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र आपण बोलत असतो आणि या महाराष्ट्राची हिंदवी स्वराज्याची सुरुवात अर्थात बोर तालुक्यामधून किल्ले रायरेश्वरवरती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यावेळी या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवातीला जे सवंगडी होते, सुरुवातीला जे मावळे होते ते त्या बोर तालुक्यातले होते. त्यामध्ये काळूजी देव ज्यांनी आपले 5 पोरांसह वतनावरती पाणी सोडलं ते देखील कारेगाव म्हणजे बोर तालुक्याचे आहेत. महाराज तुम्ही फक्त जावा, विशालगडाची पावनखिंड मी लढवतो आणि असं म्हणत बांदल सैन्य जे बाजीप्रभू देशपांडे होते अर्थात छिनगावचे बाजीप्रभू आणि सर्व बांदल सैन्य हे आमच्या बोर तालुक्याचे होते. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या मातीचं निधन झालं तर नंतर धर्मवीर शंभूराजांना सांभाळणार कोण असा प्रश्न आऊसाहेबांना पडला आणि त्यावेळी कापूरहोळच्या धाराऊ माता वीर गाडे पाटील उभ्या राहिला. त्या धाराऊ माती देखील आमच्या बोर तालुक्याचेच आहेत. आपण जर पाहिलं ती बरोबर झुंज येणारे एसाजी कंक सर्व मावळे आमच्या इथले आहेत. पहिला बॉल, ओह पहिल्याच बॉल वरती चांगला फटका खेळला. फिल्डर डाऊन द बॉल पकडला झोल. विकेटचा इथे होतो पकतांग. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता विजयासाठी 19 धावांची गरज. हरना सबसे बुरी सफलता नहीं है, कोशिश न करना सबसे बड़ी विफलता है. आणि त्यामुळे नेहमी प्रयत्न करत असताना संघ आपण पाहिला अगदी खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्यावरती अगदी विकेट भेटला आहे. पहिल्याच बॉलवरती ओमकार यांना सफलता प्राप्त झालेली आहे. सर पहिल्याच बॉलवरती ओमकारने विकेट घेतला, काय वाटतं तुम्हाला मॅच बद्दल? मॅच साधी सुधी नाही आहे. तुम्ही पाहायला गेलं तर ओमकार हा एक महत्त्वपूर्ण ओपनचा गोलंदाज आहे. समोर मात्र पाहायला गेलं तर तेवढे ताकदीचे फलंदाज जरूर होते, परंतु त्यानंतरही मात्र आपण पाहायला गेलं तर ओमकारच्या समोर तुम्हाला खेळायचं असेल त्याच्याकडे 3-4 व्हेरिएशन आहेत. त्या पद्धतीने मात्र अगदी वेगवान बॉल टाकतो, स्विंग होतो त्याचा बॉल हवेमध्ये आणि साईड आउट साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. ऑन ड्राईव्ह करायचं होतं परंतु थोडासा फटका बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला आणि त्यानंतर मात्र हा फटका फसल्यानंतर बाकी काम मात्र तेवढे चांगल्या पद्धतीने लॉंग ऑन वाईड्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकांनी मात्र तिथे केलं आणि हा थोडासा एक महत्त्वाचा धक्का पाहायला मिळतो इथे. दरम्यानचा पुढचा बॉल, हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न होता. अंतिम 10 बॉल आणि अंतिम 10 बॉल मध्ये आपण पाहतोय अगदी 19 धाब्यांची गरज मैदानामध्ये. संघर्षातून पळ करण्यासाठी हजारो कारणं सापडते परंतु संघर्ष करण्यासाठी ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या असतात, स्वाभिमान आणि हिंमत. या दोन्ही गोष्टी बाजारात मिळत नाहीत सर, त्या रक्तात असाव्या लागतात. आणि संघर्ष करणारा खेळाडू इथे आपण पाहतोय स्ट्राईक वरती बॅट्समन संकेत आहे. जगन्नाथ आणि संकेत हे खेळाडू खूप चांगले बॅट्समन आहेत. ओहो बिगिटचा प्रयत्न असून एक डॉट बॉल. अंतिम 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 14 धाब्यांची 18 धाब्यांची ना 19 धाब्यांची गरज. आयुष्य पावसासारखं आहे, कधी सुखाचे थेंब कधी दुःखाचे शितोडे. तर फक्त छत्रीसारखा आत्मविश्वास सोबत असला ना की सगळं झेलता येतं. त्यामुळे इथे आता आत्मविश्वासाने खेळावं लागेल. येणारे 9 बॉल आणि 19 धाब्यांची गरज मैदानामध्ये.
हा बॉल देखील सुरेख हातवलाय. अजून एक डॉट बॉल. 4 चेंडू हातवलेत. चेंडू टाकतोय की अगीचे निकारे. ओमकारच्या गोलंदाजीबद्दल काय बोलताल? प्रत्येक बॉलमध्ये मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, प्रत्येक बॉलमध्ये त्याचे व्हेरिएशन आहे आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. अनेक स्पर्धांमध्ये मात्र या नावाचा दबदबा सातत राहिलाय. फ्रंट लाईन गोलंदाजी करण्यासाठी त्याला काढलं जातं, त्याचं उत्तम उदाहरण मात्र इथे देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका खेळलाय. लॉग ऑफला फटका खेळलेला आपल्याला पाहायला भेटतो. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेले आहेत. एक धाव या ठिकाणी घेतल्या. काउंट इथे ओपन केलाय. खूप वेळानंतर धावसंख्या आल्या आणि आता अंतिम 7 बॉल आहेत. 7 बॉलमध्ये आपण पाहतो 19 धावांची गरज. नेव्हर गिव्ह अप विदाऊट अ फाईट. तुमची जिंकण्याची तीव्रता किती आहे यावर तुमचं यश अवलंबून असतं. सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हाला माणूस बनवतो. अपयश तुम्हाला विनम्रता शिकवतंय. यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु विश्वास तुम्हाला पुढे चालण्यासाठी प्रयत्न देते. विश्वासाने खेळावं लागेल. चांगला फटका खेळला. एक धाव घेण्याचा प्रयत्न. इथे खेळाडू बाद होतील. जगन्नाथ मांढरे बॅक टू द पवेलियन. आघात झालाय. इथे तेढा सोसावा लागत आहे. षटक संपले. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 रन आल्या. 1-2 विकेट गेलेल्या आहेत आणि इथे ओमकारने आपलं काम चांगलं केलंय. अंतिम 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज. क्रिकेट हा जरतरचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6 बॉल 1 नाही होत, परंतु 6 बॉल 18 होतात. चला टीम बेटिंग करू नका. 32वा टीम बॅट्समन लगेच जा. तुम्ही मला वाटतं दशरथ वाडकर आहेत बोरगाव टीमचे. Y11 टीमकडून खेळायचे आणि खूप चांगले खेळाडू आहेत. दशरथ यांची फिल्डिंग बॅटिंग मी पाहिलेली आहे. संगमेश्वर क्रिकेटला बोरगाव टीमकडून पहिले खेळायचे, बरोबर ना? यस. आणि या खेळाडूमध्ये क्षमता आहे. दशरथ वाडकर. गोलंदाजी येनवरती अमर मराठी खेळाडू आलेला आपण पाहतोय. स्वप्न कितीही मोठं असलं तरी ते पूर्ण करण्यासाठी धैर्य, निष्ठा, समर्पण आवश्यक असतं आणि आयुष्याच्या सागरात भरती ओटी होतच राहते. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून तटस्थ राहता आलं पाहिजे. 6 बॉल 18 बघायला गेलं ना ते लक्ष होऊ शकतं. 4 बॉल 18 केलेत. वाई तालुक्यातला चिखली संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना मयूर पनाळकर यांनी अंतिम 6 बॉल 18 धावांची गरज. चला गडबड करा सर, टाइमपास करू नका. बॉलर सर काय चाललंय तुमचं? अमर सर, तुम्ही जर असा अंधार करताल तर काय होईल? आपण क्रिकेट खेळतो, प्रामाणिक खेळतो. येस सर, कारण तुम्ही खूप चांगले क्रिकेटर आहात. 32 तुम्ही नेहमी नियम फॉलो करतात, त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा खूप चांगल्या आहेत. 6 बॉल 18. पहिलाच बॉल बिगिट केला जातोय. तिथे एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय का पंच? फक्त एक सिंगल पळून काढलेली. 5 बॉल 17 धावांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. डेडिकेशन अँड हार्डवर्क आर वॉट मेक युअर ड्रीम्स कम ट्रू. तुमचे डेडिकेशन आणि नेहमी मेहनत चांगल्या यशाकडे जाते. ओहो, बिग हिट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पकडलं कॅच. लपकले मॅच. अंतिम बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये दिल्ली बहुत दूर आहे. इथे आता 17 धावांची गरज. खरं तर मैदानामध्ये आपण पाहिलं 12 बॉलमध्ये 19 धावा बनवायच्या होत्या. बनवत असताना पहिल्या षटकामध्ये ओमकार यांनी खूप चांगली बॉलिंग केली. जगन्नाथ मांढरेला आणि मेन खेळाडू टीमचा प्रथमेश अंबवले यांना बाद केलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं अमर या ठिकाणी गोलंदाज झालेत. अमर मराठे खूप चांगली बॉलिंग त्यांनी केलं आणि 19 धावा करत असताना आता फक्त 2 धावा सोमेश्वरवाडी टीमच्या झालेल्या आहेत. विजयासाठी आपण मैदानामध्ये पाहतोय 17 धावा बनवायच्या आहेत. संतोष मांढरे नवीन बॅट्समन आलेले आहेत. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. खरं तर महाराष्ट्र देश साधू संतांचं आहे आणि साधू संतांसारखं कार्य समाजसेवेचं करणं खूप महत्त्वाचं असं. सुनील दादा असतील, आमचे पवार साहेब असतील, राहुल दादा हे समाजसेवेला चालना देणार आहेत. अजून एक डॉट बॉल. आता 3 बॉल आणि विजयासाठी आव्हान खूप मोठं झालंय. 17 धावांची गरज. ज्या प्रकारे आबाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्यावरून समुद्रापर्यंत जात असताना बरेचसे अडथळे येतात, परंतु ते थांबत नाही. निस्वार्थी भावने ते समुद्राकडे जातं. यस, हा बॉल यावरती षटकार. अभी तो सिर्फ छक्का मारा है, आगाज अभी और बाकी है. अंतिम 2 बॉल 11 धावांची गरज. मॅच ऑन आहे. इथे या स्पर्धेमध्ये केलं सकाळच्या पर्वामध्ये मयूर पनाळकर यांनी सकाळच्या दिवसामध्ये मारले होते 4 ला 18. इथे 2 ला 11. नाव संतोष आपण पाहतोय मांढरे आणि संतोष मांढरे यांच्या फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडातली ताकद आपण पाहिल्या.
आज इथे संतोषाने शिकवलंय जीवनात किती रस्ता दिसला नाही तरी पाहण्याचा प्रयत्न करण्याऐवजी एक एक पाऊल टाकत राहा. ओहो इथे अगदी डॉट बॉल आलाय. अंतिम एक बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज. याचा अर्थ असा ठसा उमटवलाय. नाद निरा 32 श्रा. काय खेळ झाला त्यांचा. एक बॉल शेवटचा. मॅच जिंकले मेगा फायनलचा मानकरी श्री मंकाळेश्वर चषक 2025 वर्ष पर्व पहिलं विजेता संघ आपण पाहतोय. 32 श्रा ठरतोय. प्रथम क्रमांक आणि 50,000 रुपयाचा मानकरी. खूप चांगला खेळ त्यांचा झालाय आणि ते आपण पाहतोय. अगदी 12 बॉल मध्ये 19 धावा त्यांनी डिफेंड केलेल्या आहेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. खूप चांगला खेळ. अफलातून मेहनत ताकद नजाकत सामर्थ्य तुम्ही दाखवलेलं आहे. ओहो जल्लोष होतोय कारण यासाठी मेहनत लागते. यासाठी टीमवर्क लागतं. यासाठी प्रत्येक खेळाडूने आपल्या टीमसाठी एक स्वप्न जे पाहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण घाम गाळावा लागतो. तो गायला इथे 32 टीमने आणि एकदा आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचे ते मानकरी ठरले आहेत. चला आता थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीसवितरण करूयात. प्रथम क्रमांक पटकवणारा संघ चला 32 आपण या. द्वितीय क्रमांक सोमेश्वरवाडी टीम. तुम्ही देखील गावावरून आलात. खूप चांगला खेळ खेळला आणि फक्त खेळला नाही तर द्वितीय क्रमांक आणि 30,000 रुपयाचे मानकरी ठरलात. तदनंतर एक बॉल मध्ये 4 धावा षटकार मारून चिखलगाव टीम अगदी क्वार्टर फायनलला गेल्या आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ते ठरलेत. चला 32 टीम आपण व्यासपीठाच्या पुढे या. त्याचबरोबर या ठिकाणी विनंती आहे सोमेश्वरवाडी संघ आपण देखील व्यासपीठाच्या समोर या आणि तृतीय क्रमांक चिखलगाव आपण देखील व्यासपीठाच्या समोर या. मेगा फायनल 12 बॉल 18-19 बनवायच्या होत्या. बनवत असताना इथे सेलिब्रेशन तुम्ही पाहताय. अगदी हा आनंद आहे. आनंद विकत भेटत नाही. हा आनंद पैसे देऊन भेटत नाही. या आनंदासाठी घाम गाळावा लागतो. खेळपट्टीवरती आनंद साजरा केला जातो आहे. 32 शिवराचा